भाजपच्या गाडीत जागा नाही तरीही समरजित घाटगे खिडकीला लटकून का जातायत? सतेज पाटलांचा खोचक तोला. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापू लागले. कागलचे समरजित सिंह घाटगे यांनी आज भाजप प्रवेश केला. यावर भाष्य करताना काँग्रेसचे आमदार आणि माजी सतेज पाटील यांनी भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. भाजपच्या गाडीत आता जागा उरलेली नाही तरीही समरजित घाटगे खिडकीला लटकून का जात आहेत हेच समजत नाही, अशा शब्दात पाटलांनी घाटगे यांच्या राजकीय भूमिकेची खिल्ली उडवली. कागल विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दुसरीकडे भाजपचे समरजित घाटगे यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भविष्यात महायुतीमध्ये ही जागा विद्यमान आमदाराला म्हणजेच मुश्रीफांना मिळण्याची दाट शक्यता असल्याने घाटगे यांची कोंडी झाल्याकडे निर्देश सतेज पाटील यांनी दिले. या परिस्थितीवर बोलताना सतेज पाटील म्हणाले की भाजपमध्ये सध्या बाहेरून आलेल्या नेत्यांची गर्दी झाली आहे. निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांना जागा उरलेली नाही. समरजित घाटगे हे भाजपकडून उमेदवारीसाठी आग्रही असले तरी तांत्रिकदृष्ट्या त्यांना तिथे स्थान मिळणे कठीण दिसत आहे. तरीही ते ज्या पद्धतीनं भाजपला चिकटून आहेत ते पाहता सतेज पाटलांनी खिडकीला लटकणे ही उपमा वापरत त्यांच्या हतबलतेवर बोट ठेवली आहे. पाटलांच्या या विधानामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवी ठिणगी पडली असून आता समरजित घाटगे या टीकेला काय उत्तर देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. अशाच राजकीय घडामोडीसाठी पाहत रहा SP न्यूज चॅनल.